Hi, hello, namaskar. Welcome back to Glitz Fashion by Trupti after a very long period with a special collection, beautiful collection of pure handloom Maheshwari silk. This is silk by cotton. आणि नेहमीप्रमाणे ॲज युजल त्यातली एक सुंदर अशी छान कॉफी ब्राऊन कलरची साडी मी नेसलेली आहे. ऑल ओव्हर चेक्स आहेत, बोथ साईडला बॉर्डर आहे आणि त्याचा रेग्युलर आपला टिपिकल ट्रेडिशनल असा सुंदर असा सिम्पल अँड सोबरमध्ये पल्लू, त्याला टेसलसुद्धा छान केलेले आहेत. खूप सुंदर कलेक्शन आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिला कलर म्हणजे रॉयल ब्लू कलर. सॉफ्ट आहे, हँडलूम आहे साडी, त्यामुळे त्याचा फीलही सुंदर आहे. तुम्हाला इझी टू ड्रेप करता येणार आणि चापून चुपून त्याला ज्याला बॉडी हगिंग म्हणतो आपण तशामध्ये तो तुम्हाला साडी अंगावर छान नेसल्यावर ट्रान्सपरन्सी तुम्ही लक्षात घेऊ शकता. माझ्या अंगावर जितकी ट्रान्सपरंट दिसते अशी आहे. तुम्ही जर कम्फर्टेबल असाल तर तुम्ही ओपन पल्लू ठेवा तर अशी दिसेल. अदरवाईज तुम्ही अशी छान तिला पिनअप करा. दोन्ही पद्धतीने साडी अंगावर छान आणि सुंदरच दिसणार आहे. छान याच्यासोबत ब्लाऊज पीस सुद्धा दिलेला आहे. ब्लाऊजवर अशा छान आडव्या लाईन्स आहेत. तुम्ही साडीला आडव्या लाईन्समध्ये तो डिझाईन करा किंवा उभ्या घेऊन डिझाईन करा. नेक्स्ट कलर खूप सुंदर, याला आमसुली कलर म्हणू शकता. बुट्टीच्या साडीचा तुम्हाला जर कंटाळा आला असेल, म्हणजे मला पर्सनली स्वतःला बुट्टीजच्या साडीज आजकाल असं वाटतं की काहीतरी वेगळं पाहिजे, तर याच्यात सुंदर अशा चेक्स आहेत. याच काठाला माहेश्वरीचा रेग्युलर आणि काय म्हणतात ना असा स्पेसिफिक हा काठ, याला माहेश्वरीचा साडी तुम्ही ओळखू शकता. तर ही अशी दिसेल तुम्हाला अंगावर. तर तुम्ही त्याच्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज सुद्धा कॅरी करू शकता. तुम्हाला ग्रीन ब्लाऊज मी जो वेअर केला आहे तो सुद्धा या साडीला खूप छान दिसतो. एकदम लाईट वेट, कुठेही टोचणार नाही साडी, एकदम सॉफ्ट आहे, इझी टू ड्रेप करता येईल. या साड्या तुम्हाला ऑफिशियली सुद्धा वेअर करता येतील, छोट्या मोठ्या फंक्शन्सला वेअर करता येतील, वेडिंगला सुद्धा तुम्ही याच्यासोबत ब्लाऊज तुम्ही कसा कॅरी करताना त्याच्यावर तुमचा लुक डिपेंड आहे. नेक्स्ट आहे तो एक ब्लॅक कलर साडी आहे. पदर किती सुंदर दिसतोय तिचा जेट ब्लॅक कलरमध्ये. त्यासोबत तर तुम्ही हवा तो ब्लाऊज कॅरी करू शकता. प्लेन ब्लॅक सगळ्यात जास्त सोबर आणि सिंपल, म्हणजे ओकेजन वाईज तुम्ही ब्लाऊज कॅरी करा. प्लेन ब्लॅकने तुम्हाला ऑफिशियल लुक मिळेल. याच्यासोबत तुम्ही ब्रोकेडचा ब्लाऊज घातला, ऑल ओव्हर ब्रोकेड असलेला ग्रीन, रेड, मरून असा कुठलाही ब्लाऊज घातला तरी तुम्हाला तो सुंदर असा लुक देईल. एकदम छान रिच रॉयल. आत्ता इलेक्शनचा फीवर आहे सगळीकडे, सो तुमच्यापैकी कोणी जर पॉलिटिशियन असाल, तुम्ही त्या ग्रुपला बिलॉंग करत असाल तर माहेश्वरी हा खूप सुंदर ऑप्शन आहे तुमच्यासाठी. आणि दिवसभर कॅरी करायला आणि या समर्सला सुद्धा तुम्हाला त्रास न होणारी साडी आहे. एकदम परफेक्ट फॉर समर. अशी छान सुंदर. माझा ग्रीन ब्लाऊज तुमच्या लक्षात येत असेल, याच्यासोबत छान जातोय. नेक्स्ट कलर पर्पल कलर, जो सध्या एकदम सगळीकडे ट्रेंडिंग आहे. सगळ्या कस्टमर्सला हाच कलर हवा आहे प्रत्येक साडीच्या पॅटर्नमध्ये. तर हा नेक्स्ट आहे पर्पल. ग्रीन सोबत सुद्धा खूप छान दिसतोय. साडीला रनिंग ब्लाऊज आहे, बोथ साईड बॉर्डर, ऑल ओव्हर चेक्स, पल्लू. तर हा सोबत तुम्ही कुठलाही कलरचा ब्लाऊज, पिंक कलरचा, ग्रीन कलरचा, आजकाल येलोची फॅशन आहे तो सुद्धा घालू शकता. नेक्स्ट आहे ती सुंदर असा मस्त बॉटल ग्रीन कलर. इतका सुंदर आहे हा कलर, बॉटल ग्रीन, बोथ साईड बॉर्डर, प्लेन ग्रीन सोबत सुद्धा किती सुंदर दिसतो. साडीचा ब्लाऊज लक्षात येतोय. तुम्हाला जर कॉन्ट्रास्ट करायचा नसेल, जर त्याच्यासोबत रनिंग लाईन्सवाला ब्लाऊज घालायचा नसेल तर प्लेन सोबत सुद्धा खूप छान दिसतो. एल्बो स्लीव्स खूप सुंदर दिसणार. स्लीवलेस सोबत घातला तर तो तुम्हाला पार्टी वेअरचा लुक देतो. तर असा आहे हा बॉटल ग्रीन आहे. हिला पर्पलला रेड कॉन्ट्रास्ट बॉर्डर. आपल्याकडे कॉन्ट्रास्ट बॉर्डर सुद्धा आहेत या सगळ्या कलर्सला. त्यातला हा एकच आता सध्या आपल्याकडे आहे ग्रीनला. हा जो आपण ग्रीन बघितला याला सुद्धा रेड कलरची बॉर्डर आहे. त्याला कॉन्ट्रास्ट पल्लू आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येतो. तर तो सुद्धा खूप सुंदर दिसतो. तुम्हाला तो जर बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण त्याचा सुद्धा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला शेअर करू. तर ही आहे कॉन्ट्रास्ट बॉर्डरमध्ये पर्पलला रेड पल्लू आणि त्याला असा सुंदर असा छान का सुंदर रेड कलर आला. आणि त्याला हलकीशी जी सिल्कची शाईन आहे त्याने खूप छान त्याला फिरतोय कलर. असा थोडासा डार्क कलरमध्ये त्याची ड्युअल शेड दिलेली आहे, त्यामुळे तो कलर खूप छान दिसतोय. तर जेव्हा बॉर्डर कॉन्ट्रास्ट असते
त्यावेळेला ब्लाऊजसुद्धा त्याचा कॉन्ट्रास्ट जो आहे बॉर्डरचा तो वेअर करायचा. अदरवाईज बॉडीमध्ये जो कलर आहे ना तो वेअर करायचा. तर मग जो बॉडीचा कलर आहे तो वेअर केला तरी सुद्धा खूप छान दिसतो. अदरवाईज तुम्हाला खूपच जास्त कॉन्ट्रास्ट, तुम्ही जर कम्फर्टेबल किंवा तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही तोही असा ग्रीन किंवा येलो तोही तुम्हाला छान दिसेल.